होय ग जयडे? अगं किती दिवस नुसतं साड्यांच्या घड्या घालत बसणार आहेस? मग काय करू? अगं साडी नेसायला कधी शिकणार? साडी नेसून काय करू? आता लग्न नको वय करायला तुला? तुझ्या मागच्या पुरींची लग्न झाली की. आता मी काय स्वयंवर बोलवू का? तू नको हे मनावर घ्यायला. अगं मी मनावर घेईल ग, पण तुझ्या मनात असायला पाहिजे ना आधी. आता माझं काय अनिक? अजिंक्य तयार व्हायला पाहिजेत ना? हाय वाटतं अजून घोंगडं भिजत. अगं मला वाटलं. काय वाटलं ग तुला? आणि कुणाला काय वाटतंय ना त्याच्याशी मला काय देणं घेणं नाही. आता मला जे वाटतंय ना तेच मी करणार. जेडे, जरा जमिनीवर राहून विचार कर. चालली आबाळाला हात लावायला. अजिंक्य आता भरती होत्याल. होऊ दे की मग. अगं मिलिटरीतल्या माणसांचा काय भरोसा? ते तिकडं बॉर्डरवर आणि बायको इथं. मग कसं करायचं संसार? अगं फौजी लोकांचं काय, आज हिथं तर उद्या तिथं. मग आयुष्यभर त्यांच्या मागं फिरत बसणारेस वय? अजिंक्यसाठी काय बी करायला तयार आहे मी. जेडे, अगं डोक्यातनं खूळ काढून टाक. अजिंक्यांपेक्षा भारी पोरं चालून येत्याल. कालच एक स्थळ आलंय. मग मला कशाला सांगतेस? अगं स्थळ तुला आलंय, मला नाही काय. पोरग सायगावचं आहे आणि वाडीच्या शेजारचं. अगं जवळच्या जवळ आहे. 5 स्थळ जागा आहे, 10 एकर ऊस आहे आणि पैसेवाली पार्टी आहे. शोधून बी सापडणार नाही. अगं बसून खाशील बसून. आणि हित जी आहे ना ती तुझंच राहील. आणि हिथल्या हिथं जवळ येऊन जाऊन राहशील. ए मम्मी, तुला एकदा सांगितलेलं कळतच नाही का? अगं एकदा फुटू तर बघ, हरकून टम होशील. हा मानतेस. हे बघ कसा राजबिंडा पोरगाय आणि मोठा बंगला बी बांधलाय. जेडे, अगं फोटो का फाडलास? मम्मी, तुला एकदा शेवटचं सांगते, मी लग्न केलं ना तर अजिंक्यशीच करणार. कोणी मला स्थळ बघायची काही गरज नाही. माझं लग्न मीच ठरवणार. आणि नाही ठरलं तर आयुष्यभर अशीच राहणार आहेस का? हो, आयुष्यभर अशीच राहणार आहे. अगं ह्याला भिकाचं डोहाळं म्हणतात. अगं एकदा वय उलटून गेलं ना की कचरा उपसावा लागल. मग नकटाच आहे काळाच आहे असं म्हणून जमणार नाही. डोळं झाकून जी दिसल त्या जगण्यात माळ टाकावी लागल. ते बघीन माझं मी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता टेन्शन घेतलं नाही ना तर परत आपसुकच टेन्शन येईल. तेव्हा फक्त रडू नको म्हणजे मिळवली. कोण रडल ना ते लवकरच कळेल. अजिंक्यचं लग्न मात्र माझ्याशीच होणार. तुला एक विचारू का? राग येणार नाही ना? विचार की. तुला असं वाटत नाही की तुलाच भाव खातोयस? यात भाव खाण्यासारखं काय? शीतलचं तुझ्यावर इतकं प्रेम आहे, पुरगी एवढी झाली तुझ्यासाठी, आणि तू बस इथं पाण्यात दगड मारत. राहुले, अरे प्रेम म्हणजे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. होय, मी ह्या आधी कळालं नाही का? तूच सांग मी काय करू? मी आता भरती होणार आणि तिकडे बॉर्डरवर जाणार. ती इथं, मी तिथं. मला तिला नाही फसवायचं. अरे हे झालं तुझं. तिकडं ती पोरगी तुझ्यावर 2 शब्द बोलायसाठी तडपडतीय. तिच्या संग किमान प्रेमानं 2 शब्द बोल तरी. बघू पुढं काय करायचं ते. राहुल्या, अजून वेळ गेली नाही. मी सांगतो तिला सगळी परिस्थिती. आजा, भुकेल्या माणसाला तत्वज्ञान नाही कळत. आणि पुरुषने अक्कल शिकवाय जायचं नाही बर का. पुरी आपल्यापेक्षा लय हुशार असते. एक तर पुरी कुणाच्या प्रेमात पडत नाही, आणि पडल्या की मग ती कुणाच्या बापाला पण देत नसते. हा आजा, शीतल येते. मी कल्टी मारतो. राहुल्या, तू थांब. अरे तू असलास की कॉन्फिडन्स येतो मला. अरे पण माझा जातो. त्याच काय? तू थांब, तू लढ बिंदास, मी जातो. का रे राहुल्या?
काय नाही जातो मी, बराच उशीर झाला आलोय. जातो. आजा, आता तरी बोलणार आहेस का जाऊ मी माघारी? माझ्या बरोबर न बोलण्याचं कारण कळेल का? अगं सकाळी बोललोच की आपण. अरे तू सकाळी म्हणलास की नंतर बोलू, इसरलास होय? हा अगं जरा प्रॅक्टिस मध्ये होतो. प्रॅक्टिस झाल्यावर तरी फोन करू शकत होतास की. जरा कामात होतो. पण आता तरी फ्री आहेस ना? हा बोल की, काय म्हणतेस? अजून बी माझ्याच म्हणण्याची वाट बघणार आहेस का? का तू बी काय बोलणार आहेस? म्हणजे आज काय आहे माहितीये ना? काय? आज काय आहे ते बी माहित नाही वाटतं तुला. आता तू सांगितल्याशिवाय कसं कळणार? सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायला लागतात का? अरे आज माझी परीक्षा आहे. अभ्यास केलायस ना? केलंय की. मी माझं काम केलंय, आता तू तुझं काम कर. आता माझं काम काय? गुड लक देणार नाहीस? आता माझ्या गुडलकची काय गरज आहे? तूच दे की तुला. माझ्याच गुड लक न मी पास होत असते तर आतापर्यंत बॅरिस्टर झाली नसते का? आजा दे की गुड लक. आता माझ्या गुडलक पशी काय आहे? तूच म्हणला होतास ना माझ्या गुड लक मुळे तुझं काम झालं म्हणून. तसंच तुझ्या गुड लक मुळे माझं काम होईल. माझं गुडलक देऊन काय होणार नाही. पण मला पाहिजे असेल तर ते काय नाही, तू दे गुड लक. बर बाबा, गुड लक. असं गुड लक देतात वे? मग गुड लक म्हणजे काय गंमत वाटली का? अरे गुड लक देताना देणाऱ्यांनी हसून द्यायचं असते. जरा हसून दिलं असतंस तर काय बिघडलं असतं वय? गुड लक. आता कसं छान दिसतोयस. चल येते मी. शितले, नीट पेपर लिह. शितले, कसं सांगू, माझं तुझ्यावर लई प्रेम आहे, पण मला तुला फसवायचं नाही ग. आपण दोघं कधीच एकत्र येऊ शकत नाही.